नमस्कार, माय बावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। दर्शकों, हम अभी इस वक्त बेला से सटीक 2 किलोमीटर की दूरी पर जुनूनी ग्राम पंचायत में इस वक्त मौजूद है और जुनूनी ग्राम पंचायत के अंतराल में 615 वोटों की संख्या है, जिसमें पुरुष वोट है 322 और महिला वोट है 293। दर्शकों, ये गांव पूरी तरह से आध्यात्मिक माना जाता है और गांव को आदर्श भी माना जाता है, यानी आदर्श गांव की तरह भी इस गांव की पहचान है। दर्शकों, यहाँ पर भाजपा की मदद से एक उम्मीदवार है और दूसरा एक स्वतंत्र उम्मीदवार है और तीसरा यहाँ पर बीआरएस से कोई उम्मीदवार मेंशन नहीं हुआ है, यानी बीआरएस की जगह यहाँ पर अभी भी खाली है और कोई यहाँ पर उम्मीदवार के तौर पर आगे नहीं आ रहा है, यानी बीआरएस पार्टी थोड़ा कमज़ोर यहाँ पर नज़र आ रही है। अभी दूसरी बात दर्शकों, यहाँ का गांव का माहौल कुछ इस तरह से है कि गांव में कई सारे चीज़ें जो है एक ही परिवार से 20 साल का सरपंच होना और दूसरा एक नवनिर्मित यानी नया चेहरा सामने आने की संभावना नज़र आ रही है। अभी इन दोनों के अंदर जो जिस तरह से भाव दिख रहा है, जिस तरह से माहौल दिख रहा है, ये दोनों के अंदर बहुत ही 19-20 का फ़र्क रहेगा, यानी दोनों भी तरफ से उम्मीदवार जो है महिला उम्मीदवार है और ये दोनों भी महिला उम्मीदवार आगे आने के चांसेस दिखाई दे रहे हैं। इनमें अभी इस वक्त तो कहा नहीं जाता है कि आगे विजय पथ किसके हाथ में होगा। गांव में मंदिर है, पाठशाला है, 1 से 5 तक पाठशाला है, आंगनवाड़ी भी है, लेकिन गांव के अंदर नाली की सहूलत नहीं है, पाठशाला बराबर ठीक नहीं है। एक ही बिल्डिंग में एक ही क्लास में पाँच क्लास के बच्चों को बिठाया जाता है। ऐसे कई सारे यहाँ पर समस्याओं का आभार है। गांव के लोगों का कहना यही है कि गांव में नाली की सहूलत नहीं रहने की वजह से, गांव में नाली की समस्या रहने की वजह से गांव में झगड़े फसाद होते रहते हैं। अभी गांव में सभी समुदाय मिक्स है और ज़्यादा कर यहाँ पर फुलमारी जो समाज है वो ज़्यादातर यहाँ पर इस गांव के अंदर है और ये गांव सेपरेट ग्राम पंचायत होने की वजह से यहाँ पर 615 वोटिंग की वजह से इसको सेपरेट दिया गया है। दर्शकों, आगे का भी हाल हम वीडियो के माध्यम से बताते रहेंगे, लेकिन आप बने रहिएगा माय बावली हिंदी समाचार के साथ। धन्यवाद। ताई, काय नाव जी तुमचं? चंद्रकला ताई, गावामध्ये सरपंच कसं पाहिजे? आम्हाला सवलत पाण्याची नाही, असं पाणी पिता बोरिंग सब गंद हो नाही, पाण्याची सवलत नाही गाव हे कर कोणी आम्हाला हे नाही देत आहे। ताई तुमचा वडील ताई, गावामध्ये सरपंच कसं पाहिजे? सरपंच असा पाहिजे का गावाची पूर्ण सुधारणा केली पाहिजे, सर्व स्त्रियांना मान सर्व सन्मान असं देणारी सरपंच पाहिजे, सर्वकडे लक्ष देणारी, महिलाला महत्त्व देणारी पाहिजे। गावामध्ये तर 2 महिला उभी आहे तुमच्या गावामध्ये, त्यापेक्षा त्यांच्यासोबत काय अपेक्षा ठेवणार तुम्ही? एवढीच अपेक्षा आहे का सर्व महिलाकडे लक्ष द्यावं, गर्भवती स्त्रियाकडे, सर्व मुलाबाळाकडे, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाकडे कसं चालतंय कसं नाही, सर्व गावाकडे लक्ष देणारी पाहिजे। मेन समस्या काय आहे तुमची? मेन समस्या का स्त्रियाले दुसरा उद्योग नाही, वावरात जाते, काहीतरी स्त्रियासाठी करणारी अशी सरपंच पाहिजे आम्हाला। ताई, गावाची समस्या काय आहे? नाली सर्व नाल्याचे सर्व काम देखरेख करणारी, सर्वीकडे लक्ष देणारी अशी सरपंच पाहिजे आम्हाला। पाण्याची सवलत आहे? हो, पाण्याची सवलत आहे, पण लक्ष देणारे बी पाहिजे। सर्व बायचे भांडणं होते, इकडलं पाणी तिकडे, तिकडलं पाणी इकडे, असं सर्वीकडे काही लक्ष देणारी, सर्वांना समजून घेणारी, समजवणारी अशी पाहिजे। ठीक आहे जी। काका, सरपंच गावामध्ये कसं पाहिजे? गावात काम करणारा पाहिजे। काम करणारा म्हणजे कसं काय? कोणतं काम करणार ते? कोणते आता गावाचे कोणते कामं पडते त्याचे कामं करणार पाहिजे। इलेक्शन कवा आहे माहीत आहे ना? माहीत नाही ना? ठीक आहे। तुमचं? रचना मनोहर लेनगुरे। ताई, तुम्ही सरपंचसाठी उभे आहे का? ताई, गाववासियांना काय संदेश देणार तुम्ही? गावाच्या नाली, रोड, अंगणवाडी, शाळा, आपली मोठी शाळा सुधारण्यासाठी शेतामध्ये डबल पीक टाकण्यात येतात। सोयाबीन नाही जमली तर कापूस टाकते, तशा आणि एक वेळा आम्हाला सरपंच जुना आहेपणा एक डाव आम्हाला निवडणूक करून देणे। ह्या गाववाशापासून
मागत आली. गाव तुमचं जुननीच आहे. गावामध्ये सरपंच महिला उभी आहे यावेळी, दोन्ही महिलाच उभी आहे. तर गावामध्ये सरपंच कसा पाहिजे आहे तुम्हाला? कचरा टाकाले ट्रॅक्टर पाहिजे, बलं लावून पाहिजे, नाल्या उंचून पाहिजे. बंदच आहे नाल्या उंचणं, ट्रॅक्टर कचरा गावात राहते. तुमची काय समस्या आहे ते? का सरपंच असा पाहिजे गरिबाची मदत कराव, सगळ्या गावाचा विकास कराव, चांगलं कराव. कोणाच्या घरी काही काम पडलं गरीबाच्या घरी त्यांना धावून येवाव. अर्धी रात्र म्हणाव नाही, सगळी रात्र म्हणाव नाही, सगळ्याची मदत कराव. कोणतंही काम पडू शकते गरीबाईले, असा सरपंच पाहिजे. तर घर नाही आलं, सरकारची योजना आहे ते गरिबापर्यंत पोचाव, गरिबाची मदत कराव. आई तुमचा? वैशाली संतोष नागोशे ताई, सध्या गावामध्ये सरपंच इलेक्शन आहे. तर ह्या इलेक्शनमध्ये सरपंच कसा पाहिजे तुम्हाला? सगळी कामं करणारा आम्हाला धावून येणारा असा सरपंच पाहिजे ना आम्हाला. यावेळी तर बाई आहे ना सरपंच उमेदवार. बाई राहिली तरी त्याची माणसं जाते ना कामाला. हां. मग पण आम्हाला धावूनच येणारा सरपंच पाहिजे. आम्हाला घर बी नाही आहे. तुमचा? विकास भाऊ, तुमचं गाव जुननीच आहे. तर गावामध्ये सरपंच म्हणजे त्याच्यानंतर क्वालिटी काय पाहिजे? सरपंच क्वालिटी काय पाहिजे? सरपंच आमच्या गावाला चांगले कामं करणारा पाहिजे. चांगले कामं म्हणलं तर भाऊ सांगा एकदा, चांगले कोणते कामं राहते? आता गावातली समस्या, गावातले कोणते दवाखान्याचे कामं, कोणते इमर्जन्सी, कोणते काही झालं घटना तर आपल्याला सपोर्ट करावं, तसं सरपंच आपल्याला पाहिजे. यावेळी 2 सरपंच उभे आहे. हो हा म्हणजे दोन्ही एका समाजाचे आणि महिला सरपंच आहे. हो. याच्यामध्ये काही म्हणजे सर्वश्रेष्ठ कोण राहणार? सर्वश्रेष्ठ आता आम्ही सध्या सांगू शकत नाही. आता नांगलीच आहे सध्या. दोन्ही सरपंच चांगलेच आहे. हो. तर जनताचं मत जिकडे पडत हो. ते राहील. ठीक आहे. नावजी तुमचं? रेश्मा विवेक वाडाई, बेला मंडल जुनोनी. तुम्ही यावेळी सरपंचसाठी उभे आहेत. हो, मी पतीच्या साहसाने आज मी सरपंच उमेदवारासाठी उभी आहोत. तुमचे पती 2 वेळा सरपंच राहिले, हो. तुमचे सासरे 2 वेळा सरपंच राहिले, म्हणजे हे 20 ते 22 वर्ष गावामध्ये सत्ता चालवली. हो चालेल. तर ताई, गावामध्ये पुष्कळ समस्या आहे यावेळी. हो. तर ह्या 20 वर्षामध्ये म्हणजे ह्या 20 वर्षामध्ये तर सासऱ्याचे दोन टर्न जाऊ द्या, पण तुमच्या पतीच्या 2 टर्नामध्ये काय काय विकास झालं? आम्ही मंदिरासाठी सेट आणले आणि रोड नाल्या सर्व काही विकास केले आणि बाकी असलेला विकास आम्ही सरपंच पद झाल्यानंतर करू. महिलांसाठी काही योजना आणू आणि ते सरपंच झाल्यावर पूर्ण करते. म्हणजे आता तुमच्या ग्रामवासियांना काय संदेश काय देणार तुम्ही? गावांना एवढीच इच्छा आहे का माझी त्यांनी मला बहुमताने निवडून द्यावे आणि त्यांच्या योजना आम्ही सरपंच झाल्यानंतर पूर्णपणे स्वीकारू. माझ्या पतीचे जे काही स्वप्न आहे, त्यांना जसे मौरानामध्ये स्ट्रीट लाईट लावायची आहे, ते त्यांचं स्वप्न आहे, ते आम्ही पूर्ण करू. विवेक जी, आप इसके पहले 10 साल तक सरपंच पद रहे, गांव में तो बहुत सी समस्या इस वक्त बाकी है, तो फिर ये 10 साल के अंदर आप समस्या को पूरा नहीं करे, फिर अब अभी इस वक्त आपके पत्नी को आपने सरपंच उम्मीदवार के लिए खड़ा करे, तो इसके बारे में क्या कहेंगे आप? इसके पहले मैं 10 साल करा था, एक बार उप सरपंच, एक बार सरपंच, जब भी बरूर हैबिटेशन थे उसमें, फिर बाद में 18-19 में सरपंच बना, खाली जुनोनी गाँव था उसमें, जब मैं TRS में रहने से गवर्नमेंट थी और बाकी के हमारे CC रोड है ड्रेनेज वो गवर्नमेंट की तरफ से अच्छे दिए माजी MLA साहब ने। फिर बाद में थोड़ा 1-2 कुछ कारणों से थोड़ा डेवलपमेंट रुक गया बोल के मैं BJP में हाल में परसों ज्वाइन हुआ था और BJP में से भी MLA साहब अच्छे कोऑपरेट करे, 2-3 काम दिए। और जब भी थोड़ा TRS के पीरियड में कोरोना आने से भी थोड़ा डेवलपमेंट रुक गया था, 1-2 काम भी मैं बोलने से नहीं आए बोल के थोड़ा नाराज़ होकर BJP में चले जाने से, और MLA साहब आए भी हमारे BJP के, उसमें भी अच्छे काम आए। और आगे का मेरा ख्वाब था वो जहाँ से जुनून से स्ट्रीट लाइट स्मशान घाट तक लगाने का, वो ख्वाब मैं मेरे मिसेस को इस बार
लेडी रिजर्वेशन आने से जो मेरा सपना है अंडरग्राउंड ड्रेनेज करने का गांव में और स्ट्रीट लाइट वो स्मशान घाट तक लगाने का, वो मैं पूरा 100% मेरे मिसेस को जिताने के बाद वो मैं जुनूनी ग्रामवासियों के पूरे जो सपना है, जो विकास के काम है उनके पूरा करूंगा बोल के ये हमारा वादा है। गाँव वाले का आशीर्वाद, अच्छा कोऑपरेट कर रहे गाँव वाले भी, सहकार्य अच्छा कर रहे। मैं मैक्सिमम गांव में सब सेवा करते हुए, सब कौन से भी किसी के सुख दुख में जाते हुए मैं मेरे मिसेस गांव में घूम रही, मेरे को रिस्पांस अच्छा मिल रहा है। मेरे को पब्लिक का आशीर्वाद है और मेरे को कॉन्फिडेंस है पब्लिक की तरफ से, मेरे को जिताएंगे बोल के, जिताते बोल के। मैं ये जो जीतने के बाद ज़रूर मैं 5 साल में अब लेडी रहने से ईमानदारी से काम रहेगा और अच्छा रहेगा। ताई तुमचा? विमलबाई विमलबाई, गाव तुमचं जुनूनीच आहे. आमचं जुनं न्याय. गावामध्ये सरपंच कसा पाहिजे तुम्हाला? आता सरपंच सुधारणार व्हायला पाहिजे. गाव सुधारणा करावं. गावामध्ये वर्षापासून नाल्या नाही, सडका नाही, कोणती बजेटी नाही, कोणतं काहीच नाही. गाव आम्हाला सुधरवायचा सरपंच पाहिजे. गावाची गाव कोणतं तुमचं? जुनूनी गाव आहे. गावामध्ये समोर इलेक्शन आहे, एक 5-6 दिवसानंतर इलेक्शन आहे. तर या इलेक्शनमध्ये सरपंच कसा पाहिजे तुम्हाला? सरपंच आता आम्हाला काम करण्यावाला पाहिजे. आता काम करण्याला म्हणजे कसं काय? आता चिल्लर काम गावातले नाही का, आता समस्या आमच्या कामी कोण जायले धावत ये बाबा, कोणत्या इमर्जन्सीले. गावामध्ये किती सरपंच उभे आहे? आता आमच्या गावात 2 जण आहे. आता 2 कोण? गाँव वालों को वादा करो। ताई, गावामध्ये शाळा आहे? हो आहे. किती वर्गापासून? पहिलीपासून ते 5वी पर्यंत. अंगणवाडी आहे? हो, अंगणवाडी. समस्या काय आहे त्यांची? त्यांची समस्या काही नाही, सर्व ठीकच आहे. अंगणवाडीमध्ये छानच आहे आणि या शाळेमध्ये छान. अंगणवाडीला कंपाऊंड व्हायचं आहे, ते आम्ही करून देऊ सरपंच झाल्यानंतर. ताई तुमचा? विमलबाई विमलबाई, गाव तुमचं जुनूनीच आहे. आमचं जुनं न्याय. गावामध्ये सरपंच कसा पाहिजे तुम्हाला? आता सरपंच सुधारणार व्हायला पाहिजे. गाव सुधारणा करावं. गावामध्ये वर्षापासून नाल्या नाही, सडका नाही, कोणती बजेटी नाही, कोणतं काहीच नाही. गाव आम्हाला सुधरवायचा सरपंच पाहिजे. गावाची. क्या नाम आपका? मेरा नाम है सुजाता, जय ज्योति जय क्रांति. गांव कौन सा है मैडम? मेरा गांव जुनूनी है. अच्छा, अभी आने वाला जो चुनाव है वो सरपंच चुनाव है, बहुत ही चर्चित है और आपका गांव यानी जुनूनी गांव से भी बहुत ही चर्चा सामने आती है. तो आने वाले दिनों में सरपंच चुनाव है और आपको किस तरह से सरपंच चाहिए? अभी तो यहाँ पर महिला रिजर्वेशन है शायद, तो मुझे तो आदर्श सरपंच चाहिए. हाँ, आदर्श का मतलब मैडम क्या है? आदर्श यानी कैसा चाहिए? शादी करके यहाँ पे आई हूँ, सब में एकता देखी हूँ. गांव के सब लोग एक ही समाज के, सब में एकता है. पर इलेक्शन तक सब लोग ऐसे वैसे कुछ ना कुछ होते रहेंगे, लेकिन इलेक्शन बाद भी लोग ऐसे ही मिलजुल के रहेंगे. क्या बोलते हैं, मंदिर और स्कूल, ये दोनों का डेवलपमेंट होना चाहिए बच्चों के लिए. मना गुड़ी. आप सरपंच से क्या चाहते हैं? सरपंच से हम यही चाहते हैं कि गांव में अच्छी अपडेट होनी चाहिए, पानी पीने के लिए अच्छा होना चाहिए और गांव में स्वच्छता होना चाहिए और पीने के लिए पानी अच्छा होना चाहिए. जैसे सावित्रीबाई ने बच्चों के लिए, समाज के लिए जितना कुछ किया है, वैसे हमारे गांव में एक महिला रिजर्वेशन आया है, तो एक महिला भी ऐसे ही बच्चों के लिए अच्छा कुछ काम करे, यही चाहती हूँ मैं. अभी तक तो गांव मेरे को आध्यात्मिक दिखा है, लेकिन आने वाले दिनों में भी ऐसे ही आध्यात्मिक दिखना चाहिए. होने दे, कुछ छोटी छोटी योजना होने दो, वो गरीबों तक पहुंचना चाहिए. वो भी पहुंचती है सिर्फ सरपंच और ये नेताओं के साथ ही पहुंचती है. अभी मैडम इस वक्त गांव में क्या समस्या क्या है? गांव में मेजर समस्या क्या है? पानी तो आता है आपको, लेकिन स्वच्छता नहीं रहती है, थोड़ी बहुत स्वच्छता का अभाव ज़्यादा है, इसलिए गांव में आपको ऐसा सरपंच चाहिए कि गांव को स्वच्छ रख के बच्चों के लिए पढ़ाई में थोड़ा ध्यान दे. स्कूल पाठशाला भी है? पाठशाला है, लेकिन पाठशाला में भी पूरी व्यवस्था नहीं है बच्चों को. मंदिर में कुछ पानी गिरा तो बहुत थोड़े लोग ही रह सकते, पूरे लोग नहीं रह सकते. रोड है, कुछ रोड है तो अच्छे चल के भी नहीं जा सकते. पीने के लिए अच्छा होना चाहिए. गाव कोणता तुमचा? जुनूनी गाव. सरपंच इलेक्शन आहे, माहित आहे तुम्हाला? चुनाव आहे, तर यावेळी सरपंच कसा पाहिजे तुम्हाला?
आम्हाला कोणचाही कसा येऊ सरपंच, पण गाव सुधारणा हवं. गावची सुधारणा म्हणलं काय आहे? गावाची सुधारणा म्हणजे हे नाल्या, हे बघा असे डोबकाडी डाबकाडी, हे घर पडीत आहे, त्या घराची योजना कराव. आणि बैल रोडवर बांधून राहते, पोरं बारं लहान मोठे चालले जाते, रोड नाव गवून राहते बैला बंडी आहे ना. मग ते कसं करायचं? लहान लहान पोरं लहान मोठे जाते, लाता मारलं तर कसं करायचं? मग ते नाल्या नुले हे आमच्या ह्या घरापाशी नाव डोबकाडी संगरू संगरू राहते, हे घर पडीत आहे. ह्या पडीत आहे का ना हे जागे, ह्या जागेचं काहीतरी ते सरपंच करा. मग मच्छर ते येत नाही का आम्हाला आता येतं घर नाही तर आम्हाला त्रास होत आहे का नाही? रस्ते काम आम्ही नाही घ्या वावरात, आम्हाला मजूरदार ते वावरवाले वावराची बोलावं, आम्ही काले बोलावं तसं? वावराची वावरवाली बोलावं. हो रस्ता दे, आम्ही काय नाही म्हणू म्हणायचं. आम्हाला आमच्या आम्हापाशी घर आहे ते आम्हाला हे सुधारणा पाहिजे. रोड पाहिजे, बैल बंडी रोडवर नाही पाहिजे मले. नाही तर तुम्ही नाही का हे बदल करून वरतं नाही, आमचं नाव डायरेक्ट कुपाच्या बाहेर. तुमचं सीमाताई, तुम्ही किराणा दुकान आहे तुमचं. आता सध्या आता समोर येणारा जे इलेक्शन आहे म्हणजे चुनाव, ते सरपंच चुनाव आहे. तर या सरपंच चुनावामध्ये सरपंच कसं पाहिजे तुम्हाला? सरपंच आमच्याकडे सगळ्या गावकऱ्यांकडे लक्ष देणारा सरपंच पाहिजे. आता यावेळी तर महिला उमेदवार आहे, दोन्ही महिला उमेदवार आहेत. तर काय अपेक्षा काय करणार तुम्ही? आम्ही अपेक्षा, आमच्या गावची शाळा चांगली नाही, शाळेत मुलं राहत नाही, प्रायव्हेट शाळेत चालली, शिक्षण चांगलं नाही, शाळा चांगली नाही. आमच्या शाळेत क्लास वेगळे नाही आहे. अंगणवाडी चांगली पाहिजे, आम्हाला सुविधा नाही आहे शाळेमध्ये अंगणवाडी. सगळ्याकडेच लक्ष द्यावं सरपंचांनी. कोणाकडे पाहून असं काम नाही करावं, या मोठा आहे या काय गरीब आहे म्हणून. सगळ्यांना समान करून त्यांनी कामं करावं सगळ्यांची. आणि आमच्या गावात नाल्या पाहिजेत, नाल्यांची सुविधा, पाणी पुरवठा पाहिजे आम्हाला. आम्ही बोरिंगचं पाणी पिऊन राहिले, फिल्टर पाणी नाही आमच्या गावात. आमच्या गावची चालू तसंच राहायची, बांधते पण काहीच खरं नाही. त्या गावात जास्तीत जास्त प्रायव्हेटमध्ये चालले, गव्हर्नमेंटचं आम्ही टॅक्स भरून देऊन राहिले, प्रायव्हेट शाळेत पोरं शिकवणं चालू आहे. ते उपयोग कोणचंच होत नाही आम्हाला सरकारचं. गावामध्ये सरपंच कसा पाहिजे तुम्हाला? गावचा विकास करासाठी आणि जे साईड ड्रेन आहे, रोड आहे आणि जे सुखादुखात सामील होणारा गावपडीचा माणूस पाहिजे. गावपडीचा माणूस म्हणजे गावामध्ये तुमच्या 2 सरपंच उभे आहेत, 2 सरपंच उमेदवार आहेत, ते महिला रिझर्वेशन आहे. त्या महिलापेक्षा म्हणजे काय अपेक्षा करणार तुम्ही सरपंचसोबत? सरपंच दोन्ही आपसी आहे, एकाच समाजाचे आहे. BC रिझर्वेशन आलेलं आहे लेडीज, आणि त्यापैकी आम्हाला सर्व समान आहे. आणि गाव आमचा एक आहे, एक समाज आहे आणि एकामेकाला आम्ही रिश्त्यामध्ये लागून आहोत. पण कोणी आलं तर ते आपल्या सेवेमध्ये आणि गावाच्या सुखादुखामध्ये कोणी बिमार पडलं, काही पडलं तर मदत करणारा, धावपळ करणारा. आणि गावाच्या जे काही आता व्यवस्था थोडीशी बिघडून आहे, कारण तर एक 2-3 वर्ष झाले, सरासरी 2 वर्ष होत आहे ट्रॅक्टर बंद आहे. कारण बजेट ग्रामपंचायतला कमी येते काय का, परंतु जे कचरा साफ करायसाठी ट्रॅक्टर बी व्यवस्था केली पाहिजे कोणी सरपंच आला तर, आणि ट्रॅक्टर दुरुस्त करून गावाची व्यवस्था करावं. आणि आम्ही जे दरवर्षी एक सामूहिक कार्यक्रम करत राहतो गावामध्ये, आणि भेदभाव न करता आणि कोणाचे द्वेष न करता या सर्वांना विनंती आहे की एक आपल्याला गावाच्या प्रगतीसाठी एक असा व्यक्ती चुनावमध्ये जितवावं अशी विनंती आहे. कारण आपल्या सेवेसाठी जे आपल्याला रात्रंदिवस धावपळ करणारा व्यक्तीच आपल्याला आवश्यक आहे. आणि दोन्ही आपसी आहे. आपल्याला जे आपला अधिकार आहे, वोट अधिकार, कोणाच्या प्रेशरखाली, कोणाच्या दबावाखाली जाऊ नये. कारण आपल्याला
गाव आदर्श बनवायचं आहे आणि सुशिक्षित बनवायचं आहे आणि एज्युकेशन वाढवायचं आहे आणि गावाची प्रगती करायची आहे.